जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मॅडम एक तासभर लागेल अजून. काय तासभर? मी खरं तर तुझी माफी मागायला आली. आय एम सॉरी. दिस इज फॉर यू. आणि हो मिस्टर पारखी, हे तुमच्यासाठी. कसलं लेटर आहे? काय नाही. मग तू एवढी टेन्स का झालीस? म्हटलं ना काही झालं नाहीये म्हणून. म्हणजे तुमच्यापर्यंत आणण्या इतकं तर नक्कीच नाही. आई अगं काय झालं सांग मला. आता तुला एवढंच सांगते की उद्या तातडीने मला पुण्याला जावं लागेल. खूप महत्वाचं काम. 25 माणसांची ऑर्डर आली. आता त्यांना सुद्धा पर प्लेट कसे आणि किती द्यायचे ते तू सजेस्ट करशील थोडं प्लीज? ते तूच ठरव. मला दुसरी पण काम आहे. ही आग्रहाची फाईल. आग्रहाची फाईल? याचा अर्थ आग्रह तुम्ही आमच्याकडे गहाण ठेवतो. करेक्ट. अगदी बरोबर बोललात तुम्ही. मिस्टर पारखी, हे मॉर्गेजचे पेपर्स प्लीज व्यवस्थित वाचा आणि मग सही करा. त्या जयादेवींचाच फोन आहे. काय सांगू आता मी त्यांना? अरे देव पण तुझी कशी परीक्षा बघतोय ना. असं म्हणतात की जो अडचणी आणतो ना तोच मार्ग सोपा सुद्धा करून देतो. काही ना काहीतरी मार्ग सुचवेल ती. आरोही मोग्या आहेत का? नंदिनी तुझा डाव फसला ग. नाही जया, इतक्या सहजासहजी हार नाही स्वीकारणार. जोपर्यंत आरोहीकडून तिचं ते लाडकं आग्रह आणि तिचा नवरा हिसकावून घेत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आय नो यू आर मॅरिड अँड ऑल, पण तरी सुद्धा मला तुझ्याबरोबर राहायला आवडतं. यार तुम्हाला आधी का नाही भेटलास? अरे आपण आधी भेटलोय ना. असं काय करते आरोही? आरोही, आज ह्याचा तोल गेला. घाबरू नको. मी शुद्धीवर होते म्हणून मी सावरले. पण उद्या याच्या बरोबर माझाही तोल गेला तर? आरोही, लग्न करून बायको झाली तुझी, पण तुला साथ देत नाही. आणि तिची बहीण अर्पिता लग्न न करताच कोणाचं तरी हात धरून पळून जाते. असल्या माणसांचे संबंध आले ह्या अशा लोकांना तर नातेवाईक म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली आहे मला. काल रात्री कॉलेजच्या पिकनिक वरून त्या दोघींमध्ये कुरबुर झाली. आरोही ताईने सगळ्यांसमोर बहिणीच्या थोतरीत दिली. आरोहीच्या घरात तिच्याच विरुद्ध एक टीम, ती वत्सला, तन्मय आणि आता तिची सख्खी बहीण अर्पिता.
आता फक्त या अर्पिताला फितवलं की माझं काम झालं. ठीक आहे, मी निघतो. तू घरी जा आणि घरी पोहोचलीस की एक मेसेज टाक. तन्मय, एक मिनिट. काय झालं? मी काय म्हणते, मी इथपर्यंत आलेच आहे तर देवाचं दर्शनही घेते आणि आरोहीलाही भेटते. अगं, तुला आराम करायला सांगितलंय. हो, पण देवाच्या एवढ्या जवळ येऊन दर्शन नाही घेतलं तर मला कसं तरीच वाटेल. शिवाय तिकडे गेल्यावर प्रसन्नही वाटेल. मी येते ना. ठीक आहे, चल. मला वाटलं होतं की आज माझ्या नशिबी तुझी सेवा लिहिलीच नाहीये, पण शेवटी माझ्या भक्तीचा विजय झाला. आता यापुढे सुद्धा नंदिनी नंदिनी, नंदिनी, नंदिनी. हे बघ मानस, एक तर आपल्याला मुलगीच होणार. मुलगा झाला तरी आवडेलच आपल्याला. हा, पण आपल्या मुलीचं नाव काय ठेवायचंय हे मात्र आपण ठरवायलाच पाहिजे. त्या दिवशी लॅपटॉपवर काम करत होता ना, मे बी यात काहीतरी सापडू शकेल. काय चाललंय? आदित्य, घरी आहेस तू? हो, का ग? मला भेटायचंय तुला. महत्वाचं बोलायचंय. मला भेटल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस. ठीक आहे, बाय. बाय. बोला कर्नल साहेब. नाही, मला कल्पना आहे की तुम्ही बिझी आहात. साधारणतः केव्हा फ्री असाल तुम्ही? काही काम होतं माझ्याकडे. नाही, काही काम नाहीये, सहजच भेटायचं. कर्नल साहेबांना मला भेटायचं सहज. नाही मीनाक्षी, आता माघार नाही. जे काही बोलायचंय ते तू आत्ताच बोलणार आहेस. काही बोलायचं आहे का? हो. हो, मग बोला ना. तू मला पहिल्याच ऍक्ट नंतर टॉप 5 मध्ये दिसतेस. नाचाच्या क्षेत्रात एक अजून सचिन तेंडुलकर आम्हाला बघायला मिळतोय का काय? तुझ्याकडनं नजर नव्हती हट. आता असं वाटायला लागलंय की तूच ह्या कार्यक्रमाची हिरोईन आहेस.